जेवण देण्यास विलंब केल्याच्या कारणावरून हॉटेल चालकावर ग्राहकानं थेट पिस्तूल रोखल्याची खळबळजनक घटना अकलूज इथं घडली आहे। अकलूजमधील गुपचूप हॉटेलमध्ये जेवण देण्यास उशीर केला म्हणून गावठी पिस्तूल रोखलंय। ही घटना शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली असून या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला माळशिरस न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथील गुपचूप हॉटेलात रात्री 9:30च्या सुमारास शंकर खंदारे हा त्याचा मित्र करण भोसले असे दोघे जण सोबत आले होते। ते एका टेबलाला बसून 2 चिकन थाळीची ऑर्डर दिली होती। यावेळी हॉटेलमध्ये गर्दी असल्यानं त्यांची थाळी येण्यासाठी वेळ लागल्यानं त्यांनी तुम्ही हॉटेल चालवता का काय करता असं म्हणत शिवीगाळ करत पिस्तूल काढलं। याबाबत हॉटेल चालक काकासाहेब जगदाळे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी शंकर खंदारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बबनराव साळुंके हे करीत आहेत।